सो हेलो गाइस, वी आर बैक विद अनदर व्लॉग। है ना, आज है रिद्धपुर में और ये है डे 2 जर्नी फ्रॉम नागपुर टू नागपुर। ओके, तो हियर इज आवर वुशेंग हाइक। हाँ, तो अभी हम जा रहे हैं राजमठ में, जो कि है सबसे इम्पोर्टेंट मंदिर। यहीं पे आते हैं हम रिद्धपुर में। एंड यहाँ पे कुछ स्थान है, यहाँ पे अंदर इसे आवार बोलते। ये हमारा मंदिर, मेन मंदिर। एंड वहाँ पे ये मस्जिद है। एंड वहीं पे सबसे इम्पोर्टेंट हमारी स्पेस थी, वो मूर्ति थी जो एक्वायर कर लिए उन्होंने। एंड केस होने के बाद भी, सब कुछ होने के बाद भी जो डिसीजन हमारे साइड से आया है तो भी कर नहीं रहे, क्योंकि वो मेजोरिटी है यहाँ पे उनकी, इसलिए। सो ये है मंदिर। जैसे कि लास्ट ईयर आए थे, कुछ रील बनाए थे यहाँ पे। सो अभी हम जा रहे हैं अंदर के स्नान करने। एंड इधर बोला जाता है कि बस एक ही टाइम आया करे। इसका भी कुछ रीज़न है जो प्रॉपरली तो मुझे पता नहीं है, बट हम यहाँ पे हम्म क्योंकि रिजन असं आहे क्योंकि यहाँ पे 150 वर्ष झालेत ना, हम्म तो पूर्ण जमीनच ती पावन आहे, नमस्कारी. आणि आपण 10 वेळा गेलो ते वन काइंड ऑफ अपमान केल्यासारखं आपण त्याच्यावरनं चालतो. तो दोष नहीं लगना चाहिए करके ये लोग हम 3 दिन में एक बार ऐसा. सो ये है पुराना, यहाँ पे प्रसादी बोलते हैं इसे, प्लेस। एंड यहाँ पे औरंगजेब आया था, वहाँ पे मस्जिद है, उसको एक्वायर कर लिया था उसने। इसी की वजह से अभी फिलहाल उनके अंडर ही है। यहाँ की पॉपुलेशन उनकी ज़्यादा है इसलिए। त्या रिद्धपुरमध्ये पूर्ण 350 स्थानं पूर्वीच्या काळात होती. आताच्या काळात तेवढे नाही, निम्मे आहेत ते सुद्धा होत नाही आपल्याच्यानं. तर एक भक्त सांगून गेला की संपूर्ण 350 स्थानं नमक झाल्याशिवाय अन्न पाणी घ्यायचं नाही, असा हट्ट केला होता. तर जोपर्यंत शक्ती होती त्याच्या अंगात तरुणपणा होता, तोपर्यंत गिरहळून म्हातारपणे चालत त्याच्यानं होईना. तर एक पाळी पूर्ण व्हायसाठी 1 दिवस 2 दिवस असे 8-8 दिवसावर 10 दिवसावर पाळी गेली. तोपर्यंत कटोकट बिना अन्न पाण्यानं राहायचं. हो, मग गोविंद प्रभूला त्या जीवाची कणा आली, स्वप्नामध्ये भेट दिली. म्हणे तुझं हट्ट सोड, म्हणे एखाद्या दिवशी बिना अन्न पाण्यानं तर पडून मरून जायचं, नसले दोष लागतील. तो म्हणजे नाही, म्हणे परमेश्वराला मागणं तेच आहे की स्थानं नमस्कारताना एखाद्या स्थानाच्या ठिकाणी माझा देहांत व्हायला पाहिजे. फारच हट्ट होतं. ज्याप्रमाणे छोटं मुलं आई वडिलाला हट्ट मांडतो कोण्या वस्तूसाठी पुरवावंच लागते, त्याप्रमाणे एका हट्टी भक्ताची इच्छा इथं गोविंद प्रभू. ठीक आहे, तू मनालाच तयार नाही तर माझं शेवटचं ऐक. म्हणे एका पाळीमध्ये पूर्ण ठिकाणचे विषय गोळा करून 350 ठिकाणचे या ओट्यामध्ये बांधणी करतो. संपूर्ण रिद्धपुर दर्शन बसले जागे करते. मग ठीक आहे, त्याने एका पाळीमध्ये पूर्ण ठिकाणचे विशेष आणले आणि या ओट्यामध्ये बांधले. म्हणून रस्ता त्याचा अर्थ असा नाही की आलं एका ठिकाणी डोकं ठेवला झाला पूर्ण रिद्धपुर, असं नाही. होतावच तर करा, तुम्हाला माहिती आहे करा, तुमच्याजवळ टाईम आहे करा. आता जायचं बा पटकन, आपल्याला माहिती नाही कुठून कुठे असताना, तर मग मोठ्या मंदिरात करायचं, इथं करायचं, तर संपूर्ण रिद्धपुरचं गुंतन लागते. आणि तुम्ही तिकडचे किती केले हे महत्वाचं स्थान सुटलं तर रिद्धपुर याच्याशिवाय पूर्ण होतच नाही, असं महत्वाचं स्थान. इथं कोणती क्रिया करा, उठली उपार मिळाला तर पूर्ण रिद्धपुर लागते. तो जैसे कि आई ने बताया, एक नमस्कारी प्लेस है। यहाँ पे श्री गोविंद प्रभु इस मूर्ति के साथ खेलते थे बचपन में। सो अभी हम आए श्री गोविंद प्रभु के ये स्थान पे। एंड ये यहाँ की लीला, सो आप पॉज करके पढ़ सकते हो ये लीला।
यही प्लेस पे श्री चक्रधर स्वामी एंड गोविंद प्रभु का जो स्थान है, जो भी हम करके आए, यहाँ पे मिले थे साथ में, मतलब भेंट हुई थी उनकी यही प्लेस पे। वो भी ऊटी चल रही है हमारे यहाँ की, तो सभी लोगों जो हाथ लगाते हैं वो सबका हो गया। अभी जो महंत वगैरह वो प्रॉपरली वगैरह अभी वॉश कर रहे हैं उन्हें, एंड फिर पूजा अर्चना शुरू हो जाएगी और 12 बजे आरती होगी। सो ये पूरी जगह ना, यहाँ पे श्री गोविंद प्रभु का आसन होता था एंड वो यहाँ पे आके बैठते थे ये सभी प्लेसेस पे। तर हा है द्वारिका मंदिर रिप्रेझेंट करते हा, आणि ते इथले स्थान आहे जसे बाकीच्या प्लेसेस वर आहे, पण इथे रिप्रेझेंट करते द्वारिकासाठी आणि बनवलेलं आहे। ही तीच जागा आहे जिथे श्री चक्रधर स्वामीच्या मुखानी वाणी निघली आणि कोणचे भट्ट माहीम भट्ट त्यांनी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला या जागी। या मराठी ग्रंथाला लीलाड चरित्र ग्रंथकार माहीम भट्ट। आमचा रुद्रपूर तर पूर्ण झाला आहे, आता आम्ही चाललो आहोत। तर आमचा रुद्रपूर प्रॉपरली झाला आहे पूर्ण, आणि काही स्थान राहिले आहे जे आम्ही केले नाही, पण आम्ही जिथे सगळे स्थानचं जे छोटे छोटे पार्टिकल्स म्हणू शकतात त्याचं एक मंदिर बनवलं आहे खूप आत्मतीर्थ म्हणून खूप वर्षा पहिले, तर आम्ही तिथे पण जाऊन आलो, त्यामुळे आमचे पूर्ण स्थानं झाले इथले। आणि आता आम्ही चाललो अष्टमा सिद्धी आणि मग अमरावती, देन वे टू होम। सो वहाँ पे गोविंद प्रभु का स्थान था, यहाँ पे श्री चक्रधर स्वामी का है। अभी हम जा रहे हैं कुएं के साइड, तो भी जा। तो ये वो प्राचीन बोल सकते कुआं जहाँ से यार पानी निकालते और सबके ऊपर डालते, जहाँ से पूरे पाप धुल जाते, ये है वो कुआं। सो गाइस पूरा गाड़ी चलाते हुए हम पहुँच गए श्री रुक्मिणी स्वयंवर मंदिर श्री कृष्ण का यहाँ पे, एंड दिस इज अवर में इम्पोर्टेंट मंदिर। चलो चलते। ही इतकी पावन जागा आहे जिथे श्री कृष्ण आले होते, स्वतःहून आले होते, आणि हा फक्त एकच स्थान आहे जिथे श्रीकृष्ण आले होते महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचा हा प्राचीन मंदिर आहे, खूप वर्षा पहिलेचा आहे, आणि आता हा इतका सुंदर बनवला गेला आहे खूपच। वन ऑफ द बेस्ट एंड टॉप महानुभव पंत टेम्पल कह सकते हैं इसे, ऐसा ही श्री कृष्ण मंदिर। सो ये है हमारा महानुभव पंत का श्री कृष्ण मंदिर, एंड यहाँ पे ही श्री कृष्ण महाराष्ट्र में फर्स्ट टाइम आए थे रुक्मिणी को ले जाने के लिए। एंड ये हमारा दूसरा मंदिर जो यही कैंपस में, ये हमारा दूसरा मंदिर। हमने अभी जस्ट निकले नागपुर के लिए, कुछ देखेंगे, खाने पीने का कुछ ले लेंगे, एंड जाने अच्छे को। यही राइट में है ना, ये रुक्मिणी का मंदिर है ना, आई थिंक ये, हाँ यही है, इधर रुक्मिणी का मंदिर है। अरे देवी का
अभी बस 25 या 25 किलोमीटर समथिंग है यहाँ से नागपुर। एंड हम रुके सुसु ब्रेक के लिए ये लोकेशन पे, बट आजू बाजू कपल है यार, क्या करे। ये देखो इधर भी एंड उधर भी कुछ लोग हैं। व्यू एंजॉय करा तुम बस व्यू एंजॉय करो। ये वो व्यू जो फन एंड फूड के आगे पड़ता है एंड जो काटोल रोड से पहले, ये वो प्लेस काटोल रोड जिधर जाता है जो गांव है उससे पहले एंड फन एंड फूड के बाद में, अगर आप नागपुर जा रहे हो तो। एंड दिस इज़ अवर ऊशांग भाई।